श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे गुरुप्रतिपदा, 13 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार. आणि बघा, या दिवशी गुरुप्रतिपदा आहे. गुरुप्रतिपदा म्हणजेच श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज यांच्या शैल्यगमनाचा दिवस. तर याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 13 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा. माघवद्य प्रतिपदा म्हणजेच श्री गुरुप्रतिपदा दिवस. श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज शैल्ययात्रा गमन दिवस म्हणून ओळखला जातो. यालाच गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या आणि माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं. श्री दत्तावतार जो आहे, श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केलं होतं. आणि या आजच्या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केलं होतं. अशी ही तिथी पुण्य असल्यामुळं या दिवशी गाणगापुरात खूप मोठा भव्य दिव्य स्वरूपात उत्सव साजरा होतो. या दिवशी देशभरातील भक्त खूप मोठ्या प्रमाणात येथे येऊन श्रींच्या चरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य, पालखी सेवेत अगदी आनंदाने, मनोभावे, श्रद्धेने सहभागी होत असतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र औदुंबर येथे आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. स्वामी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिले व अनेक लीला केल्या. येथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशीला आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. नंतर गाणगापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून माघवद्य प्रतिपदेच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून त्यांनी शैल्यगमन केलं होतं. ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. दुर्मिळ योग म्हणजे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या तिन्ही पादुकांचे विशेष नावे आणि त्यांचा अर्थ असा आहे की विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या आहे. तसेच निर्गुण पादुकांबद्दल फारसं माहिती नाही. मनोहर पादुका आणि निर्गुण पादुकांच्या नावांचे संदर्भ हे श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. मनोहर पादुकांची दर्शन व पूजन केल्यानं अगदी मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं. अत्यंत अद्भुत व विलक्षण निर्गुण पादुकांना विशिष्ट आकार नाही, म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका म्हणत असावं. या पादुकांना पाण्याचा स्पर्श नसून केशर व अत्तराचं लेपन केलं जातं. या पादुका कशापासून निर्माण केलेल्या आहेत याबद्दल देखील कुठेही फारशी माहिती नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.